शहापूर इथल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या वतीनं गट क्रमांक 468 मधील जागेच्या मोजणीचं काम दिवसभर सुरू होतं। यावेळी शहापूरमधील नागरिकांनी सहकार्य करताना या कार्यालयासाठी विरोध कायम असल्याचं काळ्या फिती लावून तसंच विविध फलक घेत मूक आंदोलनातून दाखवून दिले। इथं भरणारा आठवडा बाजार आणि ग्रामदैवत म्हसोबा यात्रेसाठीची जागा कायमस्वरूपी राखीव ठेवावी अशी आग्रही मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे। शहापूर इथं गट क्रमांक 468 ही 25 एकर जमीन असून या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत। मात्र त्याला शहापूर ग्रामस्थांकडून विविध आंदोलनं करत विरोध दर्शवला जातोय। या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जागेची मोजणी करण्यासंदर्भात केलेल्या आवाहनानुसार ग्रामस्थांनीही सहकार्याची भूमिका दर्शवली होती। त्यानुसार मंगळवारी सकाळपासून नगर भूमापन अधिकारी कल्पना मुंडे, परीक्षण भूमापक आदम शेख, नंदकुमार इंगळे, बापू उबाळे, संतोष कुंभार, शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे, कोतवाल नेताजी पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दत्तात्रय शेटके आदीच्या पथकांकडून गट क्रमांक 468 मधील मोजणीचं काम सुरू करण्यात आलंय। पण सहकार्याची भूमिका घेतलेले ग्रामस्थ काळ्या फिती बांधून मोजणी ठिकाणी आले। आरटीओ कार्यालय शहापूरमध्ये नकोच, आठवडी बाजार आहे त्या जागेवर कायम राहावा, म्हसोबा यात्रेसाठीची मेघराजा मंदिराची जागा आरटीओ कार्यालयाला देऊ नये, जागा काढून घेऊ नये असे विविध फलक घेऊन ग्रामस्थ मूक आंदोलनात सहभागी झाले होते। कलेक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज सकाळपासून या ठिकाणी मोजणी सुरू आहे। जवळजवळ 25 ते 26 एकरचा हा 468 गट नंबर आहे। यामध्ये शाळा, या ठिकाणी हायस्कूल, पाण्याची टाकी, विविध मंदिरं, आठवडी बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र, RCH केंद्र या ठिकाणी आहे। आपला आठवड्याचा बाजारचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा शहापूरवासियांच्या साठी आहे। जर बाजारला भरायला जागा राहिली नाही तर आमच्या या भागातील माता भगिनींनी जायचं कुठं? जरी याची मोजणी झाली तरी देखील शहापूरवासीय म्हणून आरटीओ ऑफिसला आमचा तीव्र विरोध राहील आणि आंदोलनाची व्याप्ती इथून पुढे वाढवण्यात येईल।